निमित्ताने इथे आले. पत्रकारांना फार वेळ थांबायला नको म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील तो पहिला टप्पा आत्ता एक घेऊ आणि नंतर ठाकरे कुटुंबाचा कार्यक्रम झाल्यावर 2 तासांनी परत तुम्हाला वेगळी बाईट देते. त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला पहिल्या टप्प्यात काय विचारायचं विचारा, म्हणजे आम्ही आमच्या कामाला लागू शकू. सगळ्यांचे आभार आणि जी काही या गडबडी आणि गर्दीमुळे गैरसमज झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, पण आता घरचं समजून मॅनेज करा. आज बैठक करून घेताय तुम्ही, कशासाठी बैठक आहे काय? एक तर गेले अनेक दिवस पार्लमेंटचं सेशन चाललं होतं. पार्लमेंटच्या सेशनमध्ये अतिशय 3-4 महत्त्वाची बिलं आलेली. एक तर SIR वर सविस्तर चर्चा झाली, त्याच्यानंतर रामजी बिल आणि न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल, या 2-3 अतिशय महत्त्वाच्या बिलांवर चर्चा होती. त्याच्यामुळे गेले 3 आठवडे सातत्याने तुम्ही तुमच्याही चॅनलवर तुम्हीही रिपोर्टिंग केलं आहे, त्याबद्दल तुमचे आभार मानते मी. पण साधारणपणे आमचे 3-1 आठवडे सगळ्याच खासदारांचे सगळ्याच पक्षाचे दिल्लीमध्ये गेले. ते झाल्यानंतर कॉर्पोरेशनचं इलेक्शन अनाऊन्स झालं तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर पुणे असेल, मुंबई असेल, नाशिकच्या सगळ्याच आपल्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत कुठे काय निर्णय घ्यायचे. मुंबईमध्ये आमची चर्चा काली शिवसेनेची सविस्तर 3-4 छोट्या छोट्या मीटिंग्स, मग काँग्रेसची मीटिंग, म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशन्समध्ये मीटिंग्स चाललेले आहेत. आणि गेले काही दिवस माझे सगळे सहकारी हे पुण्यामध्ये काय करायचं ह्याचा एक आढावा घेत होते, आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप म्हणून आज मी सगळ्या सहकाऱ्यांना भेटते. एक ही फॉलोअप मीटिंग आहे, ही कंटिन्युटीमधला फॉलोअप आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा खरं तर काल तुमच्याकडे ते मीडियासमोर का नाराजी व्यक्त करतात ह्याचं मला माहिती नाही, कारण का मी मीडियाशी नाराजी व्हायचा मला अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत आहे. आपण सेवा करण्यासाठी इथे आलो आहे, आणि त्याच्यामुळे एक संघटना म्हणून जर त्यांना काही वाटत असेल, काल मी त्यांच्याबरोबर 4 तास बसले, 4 आणि परवा 2. म्हणजे काल माझी मुंबईची सगळी कामं बाजूला ठेवून मी खरं तर राऊत साहेबांना भेटायला जाणार होते. मी राऊत साहेबांकडे 8:30 वाजता गेलो आम्ही चर्चा करायला, कारण का प्रशांत दादांचे काही प्रश्न होते आणि रास्त आहेत ते, त्याच्यात काही गैर नाही. जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं हा अधिकार आहे. आमचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय कुणावर कधी रेटत नाही, कारण का हा पक्ष शेवटचा कार्यकर्ता केंद्रबिंदू आमच्यासाठी आहे, आणि त्या शेवटच्या कार्यकर्त्याचं मत आणि मन हे आदरणीय पवारसाहेबांनी 6 दशकं जपलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो शेवटचा कार्यकर्ता समाधानी होत नाही तोपर्यंत पक्ष कुठलाही निर्णय घेणार नाही, आणि हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता ह्याचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.